आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद यायला नाही तर उलट होईल. 3 टर्मचा सरपंच होता, 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला. मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता. मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा तो पाठ्या मला नाही, गावातून जाईना आम्ही सत्कार करतो. मत किती होते ते रामकृष्ण हरी, पण मत किती होते हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो. आणि आता नमिता मुंदडांचं सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती कुणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐसा करेंगे तैसा करेंगे, अरे हे असले नारपाळे एक कानफडात हाणले ना, ह्या कानाकडे हाणली तर पार बेकाटात पळत पळत जाते. अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांचे मानगाट नाहीत आणि काही बी लिहितात आणि काही टाकते सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. आणि तेच आज उठून मला शिव्या घेते, मला गाळ्या देते. याची अवकात काय, त्याची अवकात काय? अरे माझी अवकात काय? 80,000 मतदानांनी लीडने लोकांना निवडून. आणि या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले म्हणले. शाही एकाला लावायची शाही. आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, राजासाहेब देशमुख आहे ना इथं, मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत, ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत. एक पोरग फडका काय, त्याचा बाप